एक महत्त्वाची बातमी ते केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। निवडणुकीच्या वेळेला काढले जाणारे फोटो आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ फुटेजच्या नियमामध्ये आता बदल करण्यात आला आहे। निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसात सुरक्षित ठेवलं जाणार आहे, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत सीसीटीव्हीचा जो डेटा आहे तो निवडणूक आयोगाकडे सुरक्षित राहणार आहे। या वेळेपर्यंत निवडणूक आयोगाकडे कोणतीही याचिका किंवा तक्रार पोहोचली नाही तर तो डेटा नष्ट केला जाऊ शकतो आणि यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग्स निवडणूक आयोगाकडून 3 महिने ते 1 वर्षासाठी सुरक्षित ठेवले जात होते। निवडणूक आयोगाने या निर्णयाची माहिती सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली। पण निवडणूक आयोगाची ही जी लाईन आहे की याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीशी संबंध नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे, म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलचं मत काय हे जाणून घेण्याचं काम आता आम्ही करणार आहोत आणि निवडणूक आयोगाने त्याला उत्तर दिलं पाहिजे। पण रूल 93 बदलवत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं, याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही, हे सगळे प्रश्न आहेत। आणि म्हणून निवडणूक आयोगाने 30 मेला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं। जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे, हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे। 2024 ची निवडणूक विधानसभेची आणि त्या संदर्भात सुद्धा आयोगानं घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे। मग मतदार याद्या असतील, ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत। जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या, घडलेल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या, व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या, ही आवश्यकता आहे असं मला वाटतं। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा।